टाळी वाजवा भजन करा कुंडली कवर श्री ज्ञानदेव विडाला 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 कुंडली कवर माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग छत्रपती शिवाजी भोळे भाविक हे जुनाट चांगले भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे मनवनी चिंता नाही आम्हा दासा नभेव गर्भवासा जन्म घेता आपुल्या इच्छे करो गदारोळ आपुल्या इच्छे करो गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे मनवनी चिंता नाही आम्हा दासा नभेव गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येर येरा मनवनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे मनवनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर स्थितीपर प्रकरणातील हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आमचं जीवन निर्भय का आहे आणि आमचं जीवन निश्चिंत का आहे अर्थात आपल्या जीवनातील निश्चिंत जीवनाची आणि आपल्या निर्भय जीवनाचं सूत्र महाराज सांगतायत विठाला विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या अतिभव्य उपस्थितीमध्ये आपल्या या श्री क्षेत्र धानोरा गावात संपन्न होत असणारा भक्ती उत्सव सालाबाद प्रमाणे स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी भजनरावजी महाराज काळे यांच्या कुशल प्रेरणेने मार्गदर्शनाने चालत राहिलेला यावर्षी या उत्सवाचं 50वे वर्ष की जो उत्सव हनुमंतरायाच्या जयंतीचा औचित्य साधून संपन्न होत असतो सालाबाद प्रमाणे याही संपन्न वर्षी संपन्न होतो आहे आणि या वर्षी हा उत्सव 50वे अर्थात सुवर्ण महोत्सवी वर्ष संपन्न करत आहे आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून या ठिकाणी भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा पंचकुंडात्मक विष्णू यागाचं आयोजन पूज्यपाद विशुद्धानंदजी तीर्थ महाराज यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि ही सर्व संपन्नतेचं आयोजन होत असताना या उत्सवातील 6व्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य माझ्या वाट्याला सर्व ग्रामस्थ मंडळी आदरणीय श्री आमचे मनोहर महाराज साळुंके यांच्या विशेष संपर्कातून हा सेवेचा योग या दासाला आलेला आहे
त्याचप्रमाणे एवढा भव्य दिव्य भक्ती उत्सव म्हटलं की प्रत्येकानं कोणती ना कोणती जिम्मेदारी उचलावी लागते, तेव्हा उत्सव होत असतो. तसं आज मला ज्यांनी उचललेलं आहे, बालूशेठ दिगंबरराव तांबट, कालिका भांडी भंडार हसनाबाद यांच्या सौजन्यातून ही सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन अगदी नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुम्ही सर्व देवरूप श्रोते मंडळी, महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन मंडळी, दिग्गज मृदंगाचार्य, दिग्गज सिस्टीमवाले आणि या सर्व दिग्गज मंडळीच्या सहवासातली ही सेवा आहे. खरं तर या उत्सवामध्ये ही सेवा संपन्न होत असताना एक समाधान आहे की एक गाव, तशी गावाची लोकसंख्या काय किती, 1000. म्हणजे नेमकं मी असा इकडून आलो, मला अजून गावच बघायला भेटलं नाही. नेमकं गाव कुठे, इकडे पाठीमागे आहे का? हो, अगदी छोटं गाव, पण छोट्या गावांनी महाराष्ट्र गाजविल असा सप्ताह करून दाखवला. आणि हे सगळं लक्षात, हे सगळं आयोजन पाहिलं, यज्ञाचं आयोजन, कीर्तनाचं आयोजन पाहिलं, आणि मग एक सूत्र सापडतं, मोठे कार्यक्रम करण्याकरता गाव मोठं लागत नाही, मोठं कार्यक्रम करण्याकरता मोठ्या मनाची माणसं लागतात. आता या गावातली माणसं किती मोठ्या मनाची आहे हे सगळं आयोजन पाहून मला अंदाज आलेला आहे. पण पक्का अंदाज गाडीत बसल्यावरच येणार आहे. असो. पण या सर्व दिलदार मंडळीच्या नेतृत्वात हा उत्सव होतोय. आणि त्यामध्ये गावातील भजनी मंडळी, सप्ताह आयोजक यांना असं वाटलं असावं, आमच्या मनोहर महाराजाला वाटलं असावं, वजनदार कीर्तन भरपूर होतील, पण एखादा कीर्तनकार बी वजनदार असावा. मग त्यांनी वजनदार कीर्तनकाराची नियोजन आज केलेलं आहे. सध्या माझ्या एवढा वजनदार मला नाही वाटत संप्रदायात कोणी असेल. तेच म्हटलं, बाकी काय असो का नसो. म्हणून ह्या सेवेचा योग आहे. गोड अभंग आज आपण चिंतनात निवडलाय. स्थितीपर प्रकरणात आमच्या मामासाहेबांनी अभंगाची नियुक्ती केलेली आहे की आपलं निर्भय जीवन आणि आपलं निश्चिंत जीवन कशामुळे आहे ते महाराजांना सांगितलेलं आहे. ऐका मंडळी, ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि आपण आपल्या जीवनाची जर तुलना करायची ठरली तर जगायला लागणारं सगळं आमच्याकडे तरी आमचं जीवन सुखी नाही, आणि जगायला लागणारं काही संतांजवळ नाही तरी त्यांचं जीवन सुखी आहे. याचं काय बरं कारण असावं? ऐका, विचार ऐका. माणसाला जगायला काय काय लागतं त्याची यादी आधी मोजा. माणसाला जगायला काय काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. ह्याच्यापेक्षा वेगळं माणसाला जगायला काय लागतं? हो, ही जगायला लागणारी सगळी साधनं आमच्याकडे आहेत. अन्न आहे, अन्नाची काय कमतरता आहे? आम्हाला काही कमतरता नाही. हो, फर्टिलायझरनं केलेली अन्न क्रांती ही आगळी वेगळी आहे. अजून 5 वर्ष जरी पिकलं नाही तरी आपण उपवाशी मरणार नाही, हे ध्यानात ठेवा, हे ध्यानात ठेवा. एवढं इराकचं युद्ध चालू होतं, अशाही काळामध्ये आम्हाला सरकार मायबापांनी काही कमी पडू दिलं नाही. अन्य देशाच्या मानाने आपल्या देशाची जर तुलना करायची ठरली तर जगामध्ये सगळ्या देशामध्ये 12 ते 25% डिझेलचे रेट वाढले. पण आमच्या शासनाने 2 योजना आखून उत्पादन शुल्क आणि आयात शुल्क या 2 शुल्कात कपात करून आम्हाला डिझेल वाढू दिलं नाही. आणि मला वाटतं सरकार आम्हाला खायला नाहीच मिळालं काही, कुठून का होईना पण काहीतरी आणेल आणि खाऊ घालेल. आता तर दळणवळणाच्या बाबतीत फार संपन्न नाहीत आपण. 1972 साली जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा काँग्रेस सरकार होतं. त्या काळात जेव्हा एवढी फर्टिलायझरची क्रांती झालेली नव्हती, त्या काळात दळणवळणाची साधनं एवढी सुलभ आणि जलद नव्हती. त्याही काळामध्ये जेव्हा आम्हाला खायला नव्हतं तेव्हा त्या काळच्या सरकारने मिलो ज्वारी आणि ते लाल गहू काय केले होते? आणले होते. मरणार नाही आपण. आणि कशाला सरकारच्या जीवावर? आपल्याच घरात 2 वर्ष जरी पिकलं नाही तरी खायला आहे. एवढं धान्य आपल्या घरात आहे की नाही? अजून एक विचार सांगतो तुम्हाला. तालुका फुलंब्री ना, फुलंब्री. मला सांगा, या 20 वर्षात, किती वर्षात महाराज? या 20 वर्षात तुमच्या कानावर अशी बातमी आली का? कशी? अमक्या अमक्या गावात अमक्या अमक्या माणसाला खायला न मिळाल्यामुळं मेला. खाऊन खाऊन बरेच मेले असतील. खायला न मिळाल्यामुळे कोणी मेलंय का?
नाही मेलं मंडळी. म्हणजे अन्नाची अन्न आहे, अन्न आहे. वस्त्र, वस्त्र पण आहे. जुन्या काळात माणसांना 3 भावात 1 शर्ट असायचा सदानंद गुरुजी. पण आता आपले आपले शर्ट मोजा. ह्यांचं गणित न केलेलं बरं. खरं सांगा, कपाट उघडलं की साड्या अंगावर पडतात का नाही? खोटं बोलायचं नसतं देवाच्या दारात, नाही तर गुडघ्यात पाणी होतं बघा. कपाट उघडलं की साड्या अंगावर पडतात की नाही? हो. काय काय माता मावलं कपाट नाही, तसे संदूक आहेत. साडी काढायला एकदा झाकण उघडलं तर झाकणच लागत नाही. ह्या झाकणावर बसत तवा कोंडा लागतो एवढ्या साड्या त्यांच्याकडे. अन्न आहे, वस्त्र आहे. निवाऱ्याच्या बाबतीत कोणाला महाल असेल, कोणाला बंगला असेल, कोणाला झोपडा असेल, कोणाला काहीच नसलं तर हो, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थी उमेश हरिभाऊ दशरथी. म्हणजे निवारा सुद्धा आहे की नाही, जगायला लागणारं अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे. आणि या तिन्ही गोष्टीची मारामार तुकोबाराच्या जीवनात आहे. खायला पोटभर अन्न नाही, स्त्री एकी अन्न करिता मेली. तुकाराम महाराजाच्या बायकोला एकच साडी होती मंडळी. लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला कोणाचा संसार सांगतोय हे सांगताना लाज वाटते. आम्ही अधिकार गमावलाय महाराज हे बोलण्याचा, तरी सांगतोय. आम्ही तुकाराम महाराजाचा संसार सांगतोय. कोण्या तुकाराम महाराजांच्या? ज्यांच्या 5 अभंगावर आमच्या गाड्यान बंगल्या आहेत, त्या तुकाराम महाराजाचा संसार सांगतोय. ज्यांच्या 5 अभंगावर आम्ही 40-40 लाखाच्या गाड्यात फिरतोय, ज्यांच्या 5 अभंगावर आम्ही कोटी-कोटीच्या बंगल्यात राहतोय, त्या तुकाराम महाराजाचा संसार सांगतो. त्यांच्या बायकोला एकच साडी होती. किती? एकच. मैपती बाबाने चरित्रात लिहून ठेवलंय, ती साडी तुकाराम महाराजांनी भिकारणीला देऊन टाकली. एकच साडी, वस्त्र नाही. महाराज त्यांच्या जीवर किती मजा आहे. आमच्या गावाजवळ एका कथाकाराची कथा झाली. तरी कथेला येताना आपली बायको आणली, म्हणजे त्याची बायको आणली. तर कथा संपेपर्यंत महाराज त्याच्या बायकोला 400 साड्या आल्या. किती किती किती? तुम्ही म्हणाल तुमच्या पोटात का दुखत? मला बायको नाही म्हणून. आता काय सांगू तुम्हाला मग? ऐका मंडळी, एवढी संपन्नता त्यांच्या जीवावर आमची. पण तुकाराम महाराजाच्या बायकोला एकच साडी होती. ना अन्न, ना वस्त्र, निवाराही नाही. हो, एरंडाशी हार दुजा भार न साहती. पण ऐका बरं मंडळी, जीवनात जगायला लागणारं काहीच नव्हतं तरी त्यांचं जीवन समाधानी आहे. आणि आमच्याकडे जगायला लागणारं सगळं आहे तरी आमचं जीवन समाधानी नाही. आहे कोणी सुखी? आहे कोणी सुखी या जगात? नाही. महाराज संसार केवढाही असो, कोणाचा लहान आहे, कोणाचा मोठा आहे, पण समाधानी कोणी नाही. कोणाचा संसार 1 एकराचा आहे तर कोणाचा 10 एकराचा आहे. कोणाचा संसार चोपदार 1 लेकराचा आहे तर कोणाचा 10 लेकराचा आहे. कोणाचा संसार 1 बायकोचा आहे. नाही, गडबड नका करू, पुढचं ऐका तुम्ही, थांबा थोडंसं. किंवा कोणाचा संसार बिना बायकोचा आहे असं म्हणायचं होतं मला. गडबड करू नका, पूर्ण ऐकून घ्या. पण संसार केवढाही असो, केवढाही असो, शेवटी तिथे दुःखच, तिथे पश्चातापच. हो, केलेल्या कष्टाचा खेद पश्चाताप आणि केलेल्या कष्टाचं कौतुक प्रसाद, हे ध्यानात ठेवा. अशी व्याख्या आहे. बघा तुम्ही, संसार कोणाचाही असो, कधीचाही असो, शेवटी तो दुःखाचा. कसं झाले, स्टेजवर असल्यामुळे तुमच्यातून माझ्यात अंतर लई पडलंय, पण तरी अंदाज घेत 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 मी बोलतो. महाराज तुमचं नाव काय? हरिभाऊ. हरिभाऊ तुमचं नाव. लग्न झाले किती दिवस झाले? नाही, मग नवीन संसार आहे, मग नाही विचारून फायदा. संसाराचा अनुभव नवीन लग्न झालेल्याला विचारायचाच नाही. त्याचं कारण आहे, नवीन लग्न झालेला संसार आनंदाचा असतो. त्याचं कारण काय? मांजर उंदरावर एक झडप घालीत नाही, मांजर आधी उंदराचा अंदाज घेते. काय काय मांजरीला उंदराचा अंदाज यायला 2 वर्ष लागत आहेत, कायला वर्ष लागत. काय काय मांजरी मोबाईलनं एवढ्या हुशार केल्या 6 महिन्यातच अंदाज घेतात. कोणाचा? उंदराचा. आणि अशी त्या उंदरावर झडप घाली, त्यात माईकडे जाऊ देत नाही, बापाकडे जाऊ देत नाहीत. कोणाला? कोण? तुम्ही लय मनाला लावून घेऊ नका, आपलं दृष्टांतात चाललंय. मला 30ल्या वयाचं एखादं कोणतरी पाहिजे. भाऊ तुमचं वय? आकाशी शर्ट तुम्हीच. 35, लग्न झालंय. नाव काय तुमचं? माऊली म्हणतो तुम्हाला. माऊली, 35 वर्ष तुमचं वय. लग्न होऊन किती दिवस झाले? 10 वर्ष. तपपूर्ती आली मग जवळ 2 वर्षात, आहे ना माऊली?
माऊली खरं सांगायचं देवादारात आहे, आपण यज्ञ चालू आहे. खरं सांगा माऊली, लग्नाच्या आधीचे दिवस चांगले होते का आताचे चांगले? खोटं बोलायचं नाही देवादारात. बायको जरी संग आली तर भिवत नका, मी येतो तुम्हाला. कारण कीर्तन झाल्यावर मी माझ्या घरी, तुम्ही तुमच्या घरी, तुम्ही तुमचं बघा, मी माझं बघा. आधीचे बघा, आधीचे. महाराज कसाही संसार असो आपला, आमच्या संसारात समाधान नाही. आणि साधूच्या जीवनात मात्र तुकाराम महाराजाच्या जीवनात सर्व सुख ल्यालो सर्व सर्व सुख ल्यालो, हे काहीच नसताना, सर्व अलंकार ल्यालो काहीच नसताना, आनंदाचे डोही आनंद तरंग भरपूर प्रमाणात, की महाराजाचे जीवन पूर्ण सुखी आहे, पूर्ण समाधानी. का बरं? काहीच नसताना समाधानी आहेत आणि सगळं असून आम्ही दुःखी आहेत. नेमकं कारण काय? प्रस्तावनाचा विस्तार करत नाही, लवकर अभंगाच्या दिशेने प्रस्तावनेचे 2 शब्द वापरतो. ऐका मंडळी, प्रतिज्ञा वाक्य करतो, त्याला एक दृष्टांत देतो, लगेच अभंगात प्रवेश करतो. माणसाचं जीवन स्वर्गमय, खूप चांगलं जीवन आहे. खरंच आपले खूप चांगले दिवस आहेत, खूप चांगले दिवस आहेत. पण आमचं जीवन दुःखी का आहे? कारण या स्वर्गमय जीवनाला 2 राहू केतू लागलेत. कोणते? आमच्या जीवनात 2 शब्दाने आमचं स्वर्गमय जीवन नरकमय बनवलंय. महाराज ते 2 शब्द कोणते आहेत? एक आहे चिंता आणि दुसरा शब्द आहे भीती. पटवून देतो मी तुम्हाला. जीवाला काय? प्राप्त विषयाची भीती आहे आणि अप्राप्त विषयाची चिंता आहे. सिद्धांताच्या बैठकीवर बोलायचं ठरलं, प्राप्त विषयाची भीती आहे आणि अप्राप्त वस्तूची चिंता आहे. म्हणून अप्राप्त वस्तूची चिंता आम्हाला प्राप्त वस्तूचा आनंद लुटू देईना आणि प्राप्त वस्तूची भीती ही आम्हाला प्राप्त वस्तूचा भोगाचा आनंद लुटू देत नाही. याला सोपं उदाहरण देतो, अगदी सोपे. सरकार येईल का नाही, येईल का नाही, चिंता. आलं, टिकल का नाही, टिकल का नाही, भीती. हा, पाऊस पडेल का नाही, पडेल का नाही, चिंता. पडला, उघडल का नाही, उघडल का नाही, भीती. लग्न होईल का नाही, होईल का नाही, चिंता. बायको टिकल का नाही, टिकल का नाही, भीती. लेकरू होईल का नाही, होईल का नाही, चिंता. झालेलं नीट निघल का नाही, नीट निघल का नाही, भीती. हो, कीर्तन येईल का नाही, येईल का नाही, चिंता. वेळेत सोडल का नाही, भीती. अप्राप्त विषयाची चिंता आणि प्राप्त विषयाची भीती, या 2 शब्दाने आमचं स्वर्गमय जीवन नरकमय बनवलंय. ध्यानात ठेवा. साधू संतांच्या जीवनात जीवन का सुखी आहे त्याचं कारण आहे, ते परिस्थितीने कसेही असू द्या, पण मनस्थितीने फार श्रीमंत आहेत. मनस्थितीने फार श्रीमंत आहे. कारण त्यांच्या जीवनातली चिंताही गेली आणि भीती गेली. तुम्हाला अजून सांगतो, सुख वस्तूत नाहीये, सुख मनात आहे. याला उदाहरण सांगतो. माणसाला समाधान परिस्थितीत आहे का मनस्थितीत आहे? मी संस्थेत शिकत असताना आमचे गुरुवर्य डॉक्टर महाराज यांच्याकडे पाठाला जायचो विचारसागराच्या. तर ते काय करायचे, विद्यार्थ्याला अनेक क्षेत्रातलं ज्ञान असावं म्हणून अनेक क्षेत्रातल्या तज्ज्ञांची व्याख्यानं ठेवायची. म्हणून 1999 ते 2000 साली एक मानसतज्ञ आले होते, मानसतज्ञ. आणि त्यांनी मानसशास्त्रावर एक व्याख्यान दिलं होतं. कधी ऐकलेलं आहे मी? 26 वर्षापूर्वी ऐकलंय. पण उदाहरण जशाचं तसं माझ्या डोक्यात आज पण आहे. 26 वर्षापूर्वी ऐकलंय. मानसशास्त्र अर्थात मराठीत सांगू का, सायकोलॉजी. सायकोलॉजीचं उदाहरण कसं दिलं होतं, सुख परिस्थितीमध्ये आहे का मनस्थितीमध्ये आहे? तर उत्तर मनस्थितीत आहे. पण कसं? ऐका,
आधी प्रमाण सांगतो. चित्त समाधान तरी विष वाटे सोने. माणसाचं मन समाधानी असलं तर विष सुद्धा सोनं वाटतं. आणि मनाच्या तळमळे चंदने अंग पोळे. मन जर शांत नसलं तर चंदनाने अंग पोळतं. ऐका बरं, उदाहरण देतो. ए बाळा, तुझं नाव काय? उभा राहा, दोघं उभा राहा 2 मिनिटासाठी, माझ्यासाठी उभा राहा. तुझं नाव? सौरभ. तुझं नाव? युवराज. हा सौरभ, हा युवराज. ही पोरं कोणाची देवाशपथ मला माहित नाही. पण सौरभ 2 मिनिटाकरता गरीब बापाचा होतो का? 2 मिनिटासाठी बघा, 2च मिनिटासाठी. सौरभ तू गरीब, हा युवराज असल्यामुळे हा श्रीमंत घरचा. युवराज, सौरभ, तुमच्याकडे दिवाळी असते का कायम शिमगा? युवराज, दिवाळी असते. दिवाळीला काय वाजवतात? फटाके. दृष्टांत फार गोड आहे, फार प्रेरणादायी आहे. लक्ष देऊन ऐका. युवराज फटाके वाजवत होता आणि सौरभ रडत होता. युवराज फटाके वाजवत होता आणि सौरभ रडत होता. मी सौरभला विचारलं, सौरभ, अरे दिवाळीचा सण आहे, रडायला काय झालं? बघा ना महाराज, युवराज फटाके वाजवतोय. आणि तेव्हा मला एक सूत्र सापडलं. सध्याची माणसं स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत, दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहेत. म्हणलं मग सौरभ तू वाजव फटाके. म्हणे महाराज पैसे नाहीत. घरून आण. घरी नाहीत. आईला माग. आई देऊ शकत नाही. शेवटी मी विचार काय केला माहिती? सदानंद गुरुजी, एवढं गोड लेकरू कीर्तनात पुढं बसलेलं, करी नका पाय वाकडे पण पुढं बसलंय आहे ना, म्हणून त्याला आपण पैसे द्यावून मी खिशामध्ये हात घातला. कशासाठी? त्याला फटाके घेण्यासाठी. तर माझा एक खिसा रिकामाच, कारण कीर्तन सुटलं नव्हतं आणि आंबेकावाले भेटले नव्हते. आता ऐका, मी आता सौरभला मनस्थितीने सुखी करू शकतो का? आपलं परिस्थितीने नाही, पण मी विचारानं सुखी करू शकतो. मग मी सौरभला विचारलं, सौरभ, युवराज काय करतो? फटाके वाजवतो. फटाके वाजवताना काय करतो? एक फटाका घेतो, त्याची वात सोलतो, फटाका पेटवतो. पेटवल्यावर तिथेच थांबतो का पळत मागे येतो? पळत मागे येतो. आता ऐक बरं सौरभ, मग युवराजनं लावलेला फटाका जेव्हा फुटतो तेव्हा त्याचा आवाज कसा येतो? आपल्याला सुतळी बॉम्ब फोडायचा, लवंगी मिरच्या नाही. आता पुन्हा एकदा सौरभ, युवराजनं फटाका लावला, तो फटाकाचा आवाज कसा येतो? बॉम्ब फुटला पण पाकवाज नाही ना फुटला, काय हरकत नाही. आता मी सौरभला विचारलं, सौरभ, युवराजनं लावलेल्या फटाक्याचा आवाज जेवढा युवराजला येतो तेवढाच तुला येतो का कमी जास्त येतो? सारखाच येतो ना. मग सौरभ एक कर, मनामध्ये फक्त एक विचार आण. घरात जा, एक गोदडी घे, त्याची 4 पदरी घडी कर, ओट्यावर टाक आणि मनामध्ये एवढाच विचार आण, फटाके माझेच आहेत, युवराज लावायला नोकर ठेवलाय. बघा हसला का नाही? बघा तुम्ही, बघा हसला का नाही? बसा खाली. बघा आता हा युवराज आपला सौरभ परिस्थितीने सुखी झाला का मनस्थितीने? बोला की मनस्थितीने. म्हणून परिस्थिती सुधारायच्या नादी संत लागले नाही, संत मनस्थिती सुधारायच्या नादी लागले. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. माणसाचं मन प्रसन्न पाहिजे. अजून एक उदाहरण देतो. माता माऊल्यांना जर विचारलं ना, बाईला शोभा वाढवणारा सगळ्यात महत्वाचा दागिना कोणता, ह्याच्यात मतभेद होतील. कोणी म्हणतील महाराज मंगळसूत्राशिवाय बाईला शोभा नाही, काय म्हणते महाराज डोक्याला कुंकू असल्याशिवाय शोभा नाही, महाराज गंठण असल्याशिवाय शोभा नाही. एखादी बाई मला असंही म्हणेल, महाराज नाकात नत्त गावात पत. पण बाईचा सगळ्यात महत्वाचा दागिना सांगू का ताई? ऐका, तिची मनाची प्रसन्नता हा सगळ्यात मोठा दागिना. अंगावर टोपलं भर दागिने आणि चेहरा असा आहे, काय अर्थ आहे? म्हणून जीवनात मनस्थिती, म्हणून साधू संतांनी मनस्थिती सुधारली आणि आपल्या मनामध्ये हे 2 विकार, चिंता आणि भीती, आम्हाला प्राप्त सुखाचा आनंद लुटू देत नाही आणि अप्राप्त विषयाची चिंता करायला लावतात. ऐका बरं, एक छोटासा दृष्टांत आणि अभंगात प्रवेश. ऐका, दृष्टांत फार गोड आहे. एका गावात एक विहीर होती. फार सुंदर पाणी त्या विहिरीचं होतं. सगळं गाव प्यायला पाणी त्या विहिरीचं आणत होतं. सगळं गाव पाणी आणत होतं. इतकं मधुर पाणी, एवढं थंड पाणी
त्याचा TDS जरी मोजला तर आरोग्याला लागणारा 200-250 त्याचा TDS, सगळ्या अंगानं क्षार रहित पाणी, एवढं गोड पाणी. लोक म्हणायचे महाराज आमच्या गावचं पाणी एकदा प्या, नारळाचं पाणी विसरून जाल, एवढं मधुर पाणी. पण त्या गावात 2 कुत्र्याची भांडणं लागली. किती? दोन्ही कुत्रे 4-4 पायाचेच होते. 4 पायाचेच असतात, पण तुम्हाला वाटेल अपघातात एखादा गेला काय म्हणून 4-4 पायाचे. दोन्ही कुत्र्याची भांडणं लागली. आपल्या मराठवाड्यात शब्द कळवण लागली म्हणतात कुत्र्याची. आणि ते दोघही कुत्रे भांडत भांडत विहिरीत पडले, मेले, सडले. आणि विहिरीतल्या पाण्याचा वास काय यायला लागला? घाण यायला लागला. सगळं गाव सरपंचाकडे गेलं. सरपंच काहीतरी करा, काहीतरी करा. अहो काय करा? अहो विहिरीचं पाणी तेवढीच एक विहीर आहे, प्यायला तेवढ्याच पाण्याचा सोर्स आहे. एवढ्या कडकडीत उन्हाळ्यात तिथंच पाणी आहे फक्त, आणि त्याही पाण्याचा वास येतोय, काहीतरी करा. लगेच सरपंचाने ग्रामसभा बोलवली. हे काय केलं पाहिजे? तेवढ्यात एक म्हणलं, सरपंच मी सांगू का काय केलं पाहिजे? बोल ना काय केलं पाहिजे. काय नाही म्हणलं, त्याच्यात अत्तर टाकलं पाहिजे. कशात? त्या विहिरीत. का? अत्तर टाकलं की वास येत नाही म्हणले. कशावरून? माझा अनुभव आहे, 8-8 दिवस आंघोळ करीत नाही, आला का वास? त्याचं सांगतो मन अंध, मी रोज करतो, बरं मी रोज करतो. असं लगेच वर्गणी केली. सरपंचाने पोराला पैसे दिले. एकाला पाठवलं संभाजीनगरला, एकाला पाठवलं पुण्याला. अत्तर आणले, खस, हिना, जन्नत फिरदौस, चमेली, इथेना. लेकिन अभी तो फॉग चल रहा है, अभी तो फॉग चल रहा है. अत्तर आणलं, त्या विहिरीत टाकलं. 2 दिवस बरं वाटलं, पुन्हा वास यायला लागला. काय करायचं? पुन्हा सभा बोलवली. एक मला, सरपंच आपल्या गावातल्या पाण्याला शाप लागला, पवित्र तीर्थाचं पाणी टाकलं पाहिजे. सगळ्या पवित्र तीर्थाचं पाणी आणून टाकलं, पण वास जाईना. एक मला, नामचिंतन केलं पाहिजे त्याच्या भोवती, त्याशिवाय वास जायचा नाही. नामचिंतन केलं तरी वास जाईना. सगळे उपाय झाले, वास काय जाईना. लोकांचा दबाव. हो, आता ऐकलं का? जे युद्ध थांबलंय ना, लोक जुन्या काळात एक म्हण आहे, आताही म्हण आहे, गाव करी ते राव काय करी. सध्या ट्रम्प तात्या मागं सरलाय ना थोडासा, आपला ट्रम्प तात्या, अमेरिका खुर्दचा. समाजानं बर्डन आणलंय महाराज त्यांच्यावर. हो, सगळ्या अमेरिकेतील समाजानं. तो करायला गेला खेळ, पण त्याचाच खेळ झाला. असं जाऊ द्या, तज्ज्ञाचं मत आहे. मला सांगायचं काय? समाजाचा दबाव. काय करावं? सरपंचाचा चेहरा पडला. योगायोगानं त्या गावात मी गेलो. अशा गावात आम्हाला जावं लागतं. म्हणजे सरपंच फारच चेहरा पडलाय. काय सांगू महाराज तुम्हाला, कोण्या शब्दात सांगू, तुम्हाला काय अडचणी सांगू, काय असा प्रकार आहे म्हणजे. मग वाद जाण्याकरता काय केलं का? अत्तर टाकलं, गेला नाही. तीर्थाचं पाणी टाकलं, गेला नाही. रात्रंदिवस तिथं 4 दिवस जप केला, वास गेला नाही. म्हणलं मग अडचण काय? येतो कशामुळे? काय नाही महाराज, गेल्या महिन्यात 2 कुत्रे पडलेले आहेत, मग ते काढले का? नाही. 2 कुत्रे काढले नाही आणि टाकत बसला. म्हणलं सरपंच काहीच उपाय करायची गरज नाही, फक्त 2 कुत्रे काढा. सरपंचानं लगेच कर्मचारी बोलवले, सडके कुत्रे काढले. आता विहिरीच्या पाण्याचा वास काही न टाकता आपोआप गेला. पुढं काय झालं देवा शपथ मला माहित नाही. मी सरळ धानोऱ्याला निघून आलो. दृष्टांत संपला. लक्ष देऊन ऐका आता, सैद्धांतिक वाक्य ऐकलं का? जसं त्या विहिरीत 2 कुत्रे पडले, अनेक उपाय केले तरी वास गेला नाही. तद्वत मंडळी, आपल्या हृदय नावाच्या, आपल्या मन नावाच्या विहिरीमध्ये सुद्धा 2 कुत्रे पडलेत. एका कुत्र्याचं नाव चिंता आहे आणि एका कुत्र्याचं नाव भीती आहे. आपण हे 2 कुत्रे काढत नाही. बंगला बांध, गाडी घे, पैसाच कमव, काही कर, आणि आपलं नेमकं दुर्लक्ष कुठे आहे? आपलं ह्या हृदयातले कुत्रे काढण्याकडे दुर्लक्ष आहे. मला सांगा, हे जर कुत्रे निघाल्याशिवाय अत्तर टाकून फायदा नाही, त्याचं पाणी टाकून फायदा नाही, नामचिंतन करून सुद्धा फायदा नाही. तद्वत आपल्या जीवनातल्या हृदयातली चिंता भीती निघाल्याशिवाय काहीच फायदा होणार नाही. ध्यानात ठेवा. हे 2 कुत्रे हृदयातून निघाले पाहिजे. साधू संतांचे निघाले. 2च प्रमाणात विषय पूर्ण करतो. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, हरीच्या दासा भय
आयसे बोलो तेही नाही, हरीच्या दासात चिंता अघटित हे वार्ता. साधूला कसलीच चिंता नाही आणि साधूला कसलीच भीती नाही. हे दोन्ही विकार गेल्यामुळे साधू आहे त्या स्थितीमध्ये सुखी आहे. विचारू तुकाराम महाराजाला, महाराज तुमच्या जीवनात भीती नाही, तुमच्या जीवनात चिंता नाही, त्याच्यामुळे तुमचं जीवन सुखी आहे. दिवाळं निघालं तरी तुम्ही बरं झालं म्हणता, बायको मेली तरी तुम्ही बरं झालं म्हणता, गावातल्या पाटलाने हाकालून दिलं तरी तुम्ही बरं झालं म्हणता. एवढ्या विक्षिप्त संसारामध्ये एवढं समाधानी जीवन तुम्ही जगता. याचं सूत्र काय? आपल्या जीवनातली भीती आणि चिंता गेली. पण महाराज तुमच्या जीवनात भीती का नाही आणि चिंता का नाही असं जेव्हा विचारलं तेव्हा महाराजांनी आमच्या जीवनातली भीती आणि चिंता का गेली त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. चिंता नाही आम्हाला, चिंता नाही. आमचं जीवन भयरहित आहे म्हणून आम्ही चिंता रहित आहोत, म्हणून आम्ही भय रहित आहोत. का? आम्ही दास असल्यामुळे. देवाच्या दासाला भीती नाही, देवाच्या दासाला चिंता नाही, कसलीच नाही. आधी वेदांताच्या प्रक्रियेतून समजावून सांगतो आणि मग दृष्टांत देऊन पटवून सांगतो. काय म्हणले ज्ञानोबाराय? पाणी बुडवू ये मिठाते, तो मिठाची पाणी आते, तेवी आपण झालेली अद्वैते नाशे भय. जो आपण अद्वैत स्थितीला आला, भीती कधी निर्माण होते? सांगितलं, वस्तू स्वभिन्न असावी, स्वबलवान असावी आणि स्वविरोधी असावी. तीन गोष्टी पाहिजे. आपल्यापासून वेगळी असावी, परत आपल्यापेक्षा ताकदीनं जास्त असला पाहिजे, आपल्यापेक्षा भिन्न असला पाहिजे, आपल्यापेक्षा ताकदीनं जास्त असला पाहिजे आणि तो आपला विरोधक पाहिजे. या तीन गोष्टी आल्या की माणसाच्या जीवनात भय येतं. पण ज्यानं अद्वैत बोधावर आला, स्वभिन्न जो स्वतः काही बघतच नाही, मग त्याला भीती कसली? आम्हाला भीती नाही, आम्हाला चिंता नाही. चिंता कोणाला आहे? चिंता कोणाला आहे? ऐकलं का? एक मन आहे पा हिंदीमध्ये, कोणाला सुचली कोणास ठाऊक, पण 1000 तोफाची सलामी दिली पाहिजे. पण मन तो थोडीशी अपूर्ण आहे, आपण पूर्ण करू. मन आहे का? जब सीधी उंगली से घी नहीं निकलता, बोला के तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. जब सीधे उंगली से घी नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. माझ्याकडे बघा आणि या मनीचा थोडा अभ्यास करा. जेव्हा सरळ बोटानं तूप निघत नाही तेव्हा बोट काय करावं लागतं? वाकडं करावं लागतं. असा या मनीचा मराठीमध्ये अनुवाद आहे. तुम्ही घरी जा आणि घरी जाऊन गावरान जर्सीचं तूप घ्या, आपलं तूप घ्या, पातळ असो
नाहीतर घट्ट असो, सरळ बोट घाला आणि सरळ काढा. बोटाला तूप येतं का नाही बघा. नक्की येत. सरळ बोटानं सुद्धा तूप येतं. पण ऐका, सरळ बोटानं सुद्धा तूप निघतं तरी लोक बोट वाकडं का करतात? त्याचं कारण आहे, सरळ बोटानं जेवढं निघतं तेवढ्यात भागत नाही म्हणून बोट वाकडं करावं लागतं. सरळ येणाऱ्या पगारीत भागत नाही म्हणून टॅबला खालून घ्यावं लागत. हो, याचा अर्थ काय? सरळ मार्गाने जगून जेव्हा माणसाला अपेक्षा पूर्ण होत नाही, म्हणून माणसाच्या चिंतेला कारण अपेक्षा आहे. रगडले काय आपल्याला सांगा. एकदा आमचे गुरुजींना आम्ही 4 महिने चातुर्मास केला कराडला तात्यासोबत मी, आणि 4 महिने एकच अभ्यास केला, माणसाला जगायला काय लागतं सांगू तुम्हाला काय लागतं. हो, तेव्हा आमचा दिनक्रम कसा असायचा, सकाळी 5ला उठायचं, अर्धा तास शौचविधी वगैरे झाला की 5:30 वाजता मॉर्निंग वॉकला जायचं. यशवंतराव चव्हाणांची तिथे समाधी आहे कराडला, प्रीती कृष्णा कोयनाच्या संगमावर. 1 तास फिरायचं, नंतर अर्धा तास पाण्यामध्ये पोहायचं, 7-7:30ला घरी यायचं. आल्यानंतर आपला नित्यनेम करायचा. 8 वाजता त्याचा 8:30-9च्या दरम्यान त्याचं प्रवचन असायचं. ते प्रवचन झालं की स्वयंपाकघरात वरती रूमवर जायचं. नंतर तात्या माझा पाठ घ्यायचे. पाठ झाला 1 तासामध्ये की 10-10:30च्या दरम्यान स्वयंपाकाला बसायचो. आमच्या दोघात 3 भाकरी करायचो. किती? 3 भाकरी. आणि ते भाकरीचं पिठाचं पाणी उरतं ना, तेच पातेल्यात टाकायचं. आणि कोणती भाजी असो, मग कारला असो, दोडका असो, बटाटा असो, त्या पाण्यात द्यायचा टाकून. त्याच्यात तिखट, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. ना तेल, ना जिरे, ना मोहरी, ना मसाला, ना कांदा, ना लसण. असं ती भाजी उकडायची. त्यांनी 1.5 भाकरी खायची, मी 1.5 भाकरी खायची. संध्याकाळी 2 वाट्यात तांदूळ, 1 वाटी मुगाची डाळ घ्यायची. 3 वाट्याची, वाट्या बारक्या होत्या असं काय बघत माझ्याकडं, बारक्या वाट्या होत्या. हो, बारीक वाट्या होत्या. 3 वाट्याची खिचडी करायची. अर्धी त्यांनी घ्यायची, अर्धी मी घ्यायची. तर हे मी 2003 सालच्या अधिक मासातलं सांगतोय. त्या काळात आम्हाला एका महिन्याचा खर्च आला होता दोघाचा मिळून 750 रुपये. किती? 750. म्हणजे 750 रुपयात आम्ही मेलो नाही, आम्ही जगलो. उलट चांगलं जगलो. मसाले खाऊन मूळव्याधाचा त्रास नाही, आल्सरचा त्रास नाही, जळजळ नाही, मळमळ नाही, काय नाही. उलट चांगलं जगलो महाराज. किती रुपयात? 700 रुपयात, 750 रुपयात. तेव्हा आमचे गुरुजी मला म्हटले, खरं सांगू का म्हणले, माणसाला जगायला काहीच लागत नाही, जगायला काहीच लागत नाही. हे तर एवढं सज्जन आहे, हे ना सज्जन असल्यामुळे सांभाळून ठेवले, नाही तर काच हाकालून दिला असतं मी. सज्जन आहे महाराज. हो, सज्जन आहे. हे काय म्हणतं सांगू का तुम्हाला? हे म्हणतो पोटात काय बी टाक, मी जगाय तयार आहे. कोण? हे. पण ही लई नालायक जिबलाबाई, ही नीट टाकू देत नाही हो. ही जिबलाबाई काय म्हणते? जिलेबीबाई नाही, जिबलाबाई. हां, हे म्हणते तसं नाही, जिरे पाहिजे, मिरे पाहिजे, मोहरी पाहिजे. महाराज मजा हिची आणि खालच्या मजल्याची. खालच्या म्हणजे पोटाची म्हणत होतो. तुम्ही कुठं गेले होते खाली? खाली जाऊ नका, चांगलं नसते. कीर्तनात किती खाली जायचं जाऊन जाऊन. हो, म्हणून मध्यंतरी व्हॉट्सअपला एक वाक्य लय फेमस झालं पहा. तुम्हाला ऐकायला नाही आलं ना? नाही आलं ना? कीर्तन झालं ह्यांना भेटा. आणि मी काय म्हणलो ते ह्यांच्याकडून ऐका आता. अर्थात पण नको त्या अपेक्षा. जयाच्या ठाई पांडवा आणि अपेक्षे नाही रिघावा, सुखाची चढावा जयाचे नि आसने. तो अपेक्षा रहित महात्मा झाला म्हणून चिंता नाही, भीती नाही. पण महाराज तुमचं जीवन अद्वैत बोधावर आलं, तुमचं जीवन तृप्त जीवनावर आलं. याचं कारण काय? आम्ही दास असल्यामुळे. मनोवनी चिंता नाही आम्हा दासा, न भ्यो गर्भवासा जन्म घेता. जन्म जरी घेतला तरी आम्हाला गर्भवासाचं दुःख नाही. कसं नाही? याला उदाहरण आता तुमच्याशिवाय मला कोणीच पर्याय नाही. कसं करू? तुमचं गाव कोणतं? डोंगरगाव. नाव विसरलो याचं मी. हरिभाऊ ऐका, तुमचं गाव? डोंगरगाव. डोंगरगावमध्ये तुमचं घर आहे? घरात कपाट? हरिभाऊ आहे.
कपाटात पैसे कामापुरते. हा, तुम्ही घाबरू नका. मी हा, हरिभाऊंनी व्यवहार कुशल असल्यामुळे घरात 20-25 हजार रुपये ठेवले होते. 25,000 ठेवले. कोणी? हरिभाऊनी. बाकी सगळे पैसे कुठं? बँकेत. कबूल केलं. सप्ताह चालू आहे बरं. लय मोठा खर्च बघा, करा विचार. आणि हरिभाऊ तुम्ही घाबरू नका. आणि तुमच्या घरात चोर शिरला, घाबरू नका, मी येतो तुम्हाला. आणि त्या चोरानं तुमचं कपाट उघडलं, 25,000 घेतले. कना 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 मोजले. लय प्रॅक्टिस चोराची पैसे मोजण्याच्या बाबतीत. ते मोजले आणि चोरानं पाहिलं किती भरले? 25. ते म्हणा एवढ्या लांबून आलो, एवढेच. पण जेवढे पदार्थ पडतील तेवढ्यात हरिभाऊ तुम्हाला जाग आली का नाही? हो म्हणा ना, आली. हरिभाऊ आरडले, चोर 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 म्हणून आरडले. आणि चोर उडी मारायच्या तयारीत लागला पळण्याकरता. पण हरिभाऊ ऐका, तुमच्या घरी यायच्या आधी चोर माझ्या घरी आला होता आणि त्याने माझ्या घरचं 2 लाखाचं पाकिट चोरलं होतं. कितीचं? 2 लाख. तुम्हाला प्रश्न पडला की नाही महाराजाकडे 2 लाख कस काय? त्याचं कारण सांगतो, ऐका ना. हरिभाऊ ऐका ना. तुम्हाला बायको आहे, मेवणी मेवना आहे, सासू सासरा आहे, भाचा भाची, पुतणी सगळे. आम्हाला ब्रह्मचार्याला साधू संताला पैशाशिवाय कोण आहे? तुम्हाला आहे का नाही बायको पोरं सगळे, पण आम्हाला ब्रह्मचार्याला कोण आहे पैशाशिवाय? म्हणून मी 2 लाख रुपये जमा करून ठेवले होते. नंतर चोर कोणाच्या घरी गेला जाता महाराज? हरिभाऊ. पण ऐका, हरिभाऊ आरडले, चोर चोर चोर. चोरानं उडी टाकताना त्यांचं 2 लाखाचं पाकिट घरात पडलं. कोणाच्या? हा, कैलास महाराज कोणाच्या? चौबदार तुमचं काय मत आहे? हरिभाऊ हे सगळे म्हणते तुमच्या घरात पडले पाकिट. तुमचं काय मत आहे? ते 2 लाखाचं पाकिट माझ्या घरी चोरलेलं ते कोणाच्या घरात पडलं? तुमच्या घरात पडलं ना. तेवढं साधू संताचं वापिस करा. तुम्ही दमादमानं द्या. आज दिलं पाहिजे असं काय नाही. माझा फोन पे नंबर देतो, टप्प्याटप्प्यानं द्या. तेवढी ओळख राहू द्या, तेवढं राहू द्या. दृष्टांत संपला. लक्ष द्या, आता लय गोड आहे. ऐका, गेले किती आणि आले किती, म्हणजे फायदा कितीचा आहे? 1,75,000. म्हणजे दुःख 25,000चं आहे आणि आनंद 1,75,000चा आहे. आता हरिभाऊ पोलीस पाटलाला फोन करतील का? बिलकुल नाही. सरळ नारळ घेऊन हनुमंताच्या मंदिरात जातील. हे हनुमंता, दर शनिवारी तुला नारळ फोडीन, पण दिसाड असा चोर घरात येऊ देत जाय. मोठ्या सुखातून बारकं दुःख काय झालं? वजा झालं. तसं जन्म घेता न भेव का? या हरिभजनाचं सुखच एवढं आहे, त्या मानानं गर्भवासाचं दुःख काहीच नाही. म्हणून आमच्या जीवनात ती भीती गेली. आमचं जीवन तृप्त आहे, आमचं जीवन अद्वैत बोधाला पूर्ण आहे. भीती गेली, चिंता गेली. आणि काय तर आम्ही दास असल्यामुळे संसाराच्या दासाला नाही. का रे दास होसी संसाराचा कर, संसाराचा कर, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया. कारे दास होसी संसाराचा कर, कारे दास होसी संसाराचा कारेदास होसी संसाराचा घर, कारेदास होसी संसाराचा घर, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया. का दास होतो संसाराचा? संसाराच्या दासाला भीती आहे, चिंता आहे.
मला दुःखाचे डोंगर आहे संसाराच्या दासाला, आणि देवाच्या दासाला हो दासा सर्व काळ ते सुखाचा कल्लोळ, हे देवाच्या दासाला. आणि संसाराच्या दासाला दुःखच दुःख. हो, संसार करणं अवघड अडचणीचं नाही, संसाराचा दास होणं अडचणीचं आहे. संसाराचा दास होऊन माणसं दुःख भोगतात. एक बोलू का आता 3 प्रकारचं दुःख आहे आपल्याकडे: आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक. म्हणजे शरीरातून निर्माण होणारा रोग दुःख आध्यात्मिक. शरीर इतर जीवापासून होणार प्रमाण देऊ का सरळ? ओव्या सांगतो, 4 प्रमाण सांगतो ऐका. शरीरी उपजे रोग व्याधी, तेने तापे आहळली बुद्धी. लोळे दुःखे न पुरे अवधी, आध्यात्मिक बोलीला तो ताप. भूती उपद्रवधी धला, ताडीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ती दाहो झाला. आधी भौतिक बोलीला तो ताप, दैवे वृष्टी का अनावृष्टी, राजिके लुटिले झाला कष्टी, आगीने पोळता नावरे संकटी, आधी दैविक बोलीला तो ताप. शरीरातले रोग त्यानं दुःखी आहेत लोक. कसे? आता माझ्यासमोर जेवढे बसलेत ना महाराज जेवढे बसले, ह्याच्यातली 60% लोक, किती खरं तर 70 म्हणायला पाहिजे, पण तुम्ही जरा चांगल्या भागात आहेत म्हणून 60 वर भागवतो मी. ह्याच्यातले 60% लोक येताना गोळ्या खाऊन आलेत आणि काही गेल्यावर गोळ्या खाणार आहेत. काय ना काय आजार आहे की नाही? 60% लोकांना आध्यात्मिक ताप आहे, आधी भौतिक ताप आहे. माता मौल्यानं तुम्हाला विचारतो, ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिनं हात वर करा बरं. महाराज मला मनासारखी सून भेटली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 करा हात खाली. फक्त मला एक सांगा, हात मनानं वर केले का सुनाच्या धाकनं केले तेवढं सांगा. हो, घरी जाऊन करकसा होण्यापेक्षा हात वर केलेला बरा बाई एकदाचा. असं तर नाही ना काय? कारण त्या कोपऱ्यातली मावशी ती लाल लुगड्यावाली हात वर करू लागली, पण शेजारीनं करू दिला नाही महाराज. कार म्हणले खाली, त्या घरचं चट माहिती आहे मला. अवघड आहे महाराज, अवघड आहे. बुद्धी उपद्रव दिला, जीव इतर जीवापासून होणारा ताप. आता ह्या गल्लीला चला, ह्या गल्लीला ज्यांचं लग्न झालं त्यांनी हात वर करावं. मनोहर महाराज, तुमच्या गावात एवढे ब्रह्मचारी, ह्या ब्रह्मचार्याचे नंबर लिहून द्या, आम्हाला कळस बसवायला लय अडचण येते हो. ए बाळा, तुझं नाव काय? पुढे जरासा तो सर, पुढे थोडासा. तू नाही रे, त्यो पुढे. तुझं नाव काय? अभिषेक. ऐक, ह्यांचे सगळ्यांचे लग्न झालेत का नाही? जवळजवळ. अभिषेक ऐके, झालेत का नाही? झाले. तुझं नाही झालं? अभिषेक माझ्याकडे बघ बघा, ऐक, यांचे लग्न झाले पण हातवर केला का? का केलं नाही सांगू का? हे लग्नाला एवढे वैतागले, हातवर करायची वासनाच होत नाही यांची. अभिषेक, तुझी वेळ गेली नाही, सावध होय. माझ्या गाडीत जागा आहे, मला बी उत्तराधिकारी पाहिजे म्हणून मी हेरून घेतलाय. ऐका नाही, एवढे होते पण मी तेच हरला, कारण शोभला बी पाहिजे उत्तराधिकारी आपल्याला नंतर. ऐका नाही, कर विचार, गाडी जागा आहे, जाग्यावर जा आता असो. विचार ऐका मंडळी, विचार ऐका. जीवाला जीवापासून होणारं दुःख आधी भौतिक दुःख. ताडीला अथवा निस्तेजीला, ताडीला म्हणजे अन्य जीवानं मारलं, आणि निस्तेजीला म्हणजे अपमान केला. तर माणसाला जे दुःख होतं ते आधी भौतिक दुःख आहे. पावसाची गरज नाही, पडला दुःख आहे. गरज असताना सुद्धा पडलाच नाही तरी दुःख आहे. दैवे वृष्टी का अनावृष्टी, राजके लुटिले झाला कष्टी, हे दैवानं होणारं दुःख हे आधी दैविक दुःख आहे. आणि अशा 3 प्रकारचं दुःख सगळ्यांच्या पाठीमागं लागलं, पण आम्हाला मात्र ते दुःख नाही. का नाही? आम्ही दास असल्यामुळे. हो, दासा सर्व काळ, सर्व काळ दासा सर्व काळ. दासा सर्व काळ, दासा सर्व काळ, सर्व काळ दासा सर्व
वसती हरीचे दास जेथे वसती हरीचे दास सुखाचा कल्लोळ सुखाचा कल्लोळ सुखाचा कल्लोळ जेथे वसती हरीचे पूज्यपाद आपले मार्गदर्शक पूज्यपाद यतीवर विश्वदानंदजी तीर्थ महाराज पूज्य महाराजांचं आगमन झाले त्यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो स्वागतात टाळ्या वाजवा सर्वांनी म्हणून संसाराच्या दासाला दुःख आहे देवाच्या दासाला दुःख नाही महाराज पटलं आम्हाला सुखी व्हायचंय संसाराचं दास्यत्व सोडून देतो आता कोणाचं दास व्हायचंय देवाचं दास व्हायचंय कारण संसाराने ये नेमज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला म्हणी माजलो मी माझे भ्रमणी झाली बुडणी विटंबना पावलो केली याचा दंड खाणी भोगिल्या या ती उदंड आता केला पाहिजे खंड आणि तो का दंडवत घाली देवा बर देवा मी या संसारामध्ये अनेकांची आजबी करून पाहिली पण कोणी मदत केली नाही करसी देवा सोडून किती कशाची आस करा काय व्हाल येरती माई के दुःखाची जनिती करसी देवा विनावास अवघी होईल निराशाच होणार आहे माणसानं संसारात जे जे केलं जे जे मिळवलं त्याने शेवटी आमचा काय केला विश्वासघातच केला म्हणून सांडो या संसाराची वाट येणे मज बहु भोगविले कष्ट दावी सत्य ऐसे नष्ट तो का म्हणे भ्रष्ट झालो देवद्रोही पण आम्ही मात्र संसारला थाळीला संसार आणि देवाचे दास झालो जीवन सुखी झालो पण महाराज तुम्ही ज्याचे दास आहात ज्यामुळे तुमच्या जीवनात भीती गेली चिंता गेली तो नेमका कसा आहे त्याची काही लक्षणं असतील ना आहेत ना कैलास महाराज त्याची लक्षणं काय आहेत अभंगाचं पहिलं बोळे भाविक ये जुनाट चांगले बोळे भाविक जुनाट चांगले बोळे भाविक ये जुनाट चांगले बोळे भाविक जुनाट चांगले बोळे भाविक
महाराज ही गमक आहे. आमच्या कैलास बुवाला या असा देवानं आवाज दिला. कैलास महाराज जेव्हा जेव्हा कीर्तनात असतात ना स्वामीजी, तेव्हा मी एवढंच म्हणतो, देवाने ह्या जन्मात माझ्यावर अन्याय केला. देवाने ह्या जन्मात माझ्यावर काय केलं? अन्याय केला. काय अन्याय केला? आवाज देताना लय कृपणता दाखवली आणि नको तिथं मोकार उदार झाला. बघा काय देवाला काय काय गोष्टी कळत नाही. मग मला देवाला एवढंच मागायचं, पुढच्या जन्मात हे कमी दे आणि हे जास्त दे, आणि मला आवाज कसा दे? कैलास महाराजासारखा आवाज दे. आणि ऐका, नुसता कैलास महाराजासारखा आवाज देऊ नको देवा, मज भाव प्रेम देई प्रीती, गुणनाम वर्णा वया स्तुती. हो, तुझं गुणनाम वर्णन करण्याकरता माझ्या आवाजाला प्रेम दे, भाव दे. हो, खरं तर आमच्या सदानंद महाराजाचा आवाज आणि माझ्या आवाजात लई फरक नाहीये. हा, आपल्या दोघांच्या आवाजात लई फरक नाही बरं सदानंद महाराज. काय फरक आहे सांगू का? फक्त थोडासा फरक आहे. पुनवे होणं चतुर्दशी. आमच्या सदानंद महाराजाचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. असो, सुंदर भोळे. आम्ही कोणाचे दास आहोत? जो भोळा आहे तो कसा आहे? भाविक आहे, तो जुनाट आहे, तो चांगला आहे, आणि भक्तानं जसा हो म्हटलं तसा होणार आहे. लक्षणं 5 आहेत, पण वेळ 10 मिनिटाची आहे. तेवढ्यामध्ये बरोबर विषय पूर्ण करतो. ऐका, वारकरी संप्रदायाचं आराध्य हर आहे आणि वारकरी संप्रदायाचं आराध्य हरी आहे. हरिहर सांडूनी देव धरती भाव शुल्लकी, भजन करारे हरिहराचे. है की नाही महाराज? भरपूर प्रमाणात हरिहराशी नाही बोट भरी वाती. हो, तू का म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी. हर आणि हरी म्हणून आमचा हर आणि हरी दोघंही कसे आहेत? भोळे आहेत. ज्याच्या हर बी भोळा आणि हरी बी भोळा. हर कसा भोळा? शिव भोळा चक्रवर्ती. आणि हरी पण भोळा, तो का म्हणे भोळी आणि विठ्ठल कृपेची कोवळी. दोघंही भोळे आहेत. बघा, मग भोळ कोणाला म्हणायचं? 3 लक्षणे सध्या मला उपस्थित भोळ्याचे. भोळ्याचं पहिलं लक्षण, ज्याला व्यवहारात वागायचं कळत नाही त्याला भोळं म्हणतात. जिल्हा सातारा, तालुका पाटण. मी कीर्तनात टाळ घेऊन उभा होतो महाराज, घडलेली घटना. आणि आमचे गुरुबंधू आहेत, त्यांचं कीर्तन. एक पोरगा कीर्तनात येऊन बसला, बडबड करायचा, वेड्यासारखं करायचा. मी सहज त्या ग्रामस्थाला विचार, बरं कसं करायचं सांगू? थोडा कीर्तनकाराचा विनोद झाला, उभा राहायचा कीर्तनात आणि म्हणायचं, होय गबरू काय भारी बोलला राव. सदर कार्यक्रम सत्य घटनेवर आधारित आहे. चौबदाराची शपथ, तुमची शपथ करे, घाबरू नका, खोटं बोलत नाही मी, घाबरूच नका तुम्ही. तात्पर्य ऐका, मी त्या ग्रामस्थाला विचारलं, काय आहे? काढा त्याला. म्हणे महाराज सांभाळून घ्या, थोडं भोळ सट आहे. म्हणजे भोळ तर घरी पाठवा ना. नाही म्हणे पोलीस पाटलाच आहे, उद्या सप्ताह बंद पडेल म्हणे, सांभाळून घ्या. म्हणजे व्यवहारात ज्याला वागायचं कळत नाही त्याला काय म्हणतात? भोळं. आता हर बी भोळा आणि हरी बी भोळा. स्वामीजी आधी हरी कसा भोळा सांगतो आणि मग हर कसा भोळा तो सांगतो, ह्या लक्षणाला धरून. हरी कसा भोळा? मला ज्याला वागायचं कळत नाही. नामजुऱ्याच्या कीर्तनात एवढा नाचला, धोतर फिटूस तर एवढं भोळ आहे, एवढं भोळ. आणि हर कसा भोळा? पार्वती गेली म्हणे वैकुंठात आणि लक्ष्मीचं ते सगळं वैभव पाहिलं वैकुंठातलं. तेवढ्यात भगवान विष्णू आले. आल्याबरोबर लक्ष्मी म्हणते, ऐकलं का पार्वतीबाई? पार्वतीबाई ऐकलं का? हे आमचे हे म्हणजे कोण रे? नवरा. अगदी बरोबर. भागाभागात बाया भिन्न भिन्न परिचय करून देतात. काय काय बाया म्हणतात, महाराज हे आमचे मालक, महाराज हे आमचे मिस्टर, हे आमचे मिस्टर, महाराज आमचा गाण्याचा बाप आहे. काय अशा म्हणतात. एका घरी गेलो, ताई हे कोण आहे? हेच मुर्दा माया 5वीला पुजलाय म्हणजे. ज्याच्या त्याच्या वातावरणानुसार. पण पार्वतीला लक्ष्मी काय म्हणते? ऐकलं का? आमचे हे. बरं, त्यांच्या हेच वागणं किती सुंदर, कस्तुरी मळवट, चंदनाची उटी, आखीव रेखीव लहान. आणि मग सगळा कार्यक्रम झाला. पार्वतीबाई निघाल्या आणि पार्वती लक्ष्मीला म्हटले, ऐकलं का लक्ष्मीबाई, या रविवारी मी तुमच्याकडे आले, पुढच्या रविवारी तुम्ही आल्या पाहिजे. आणि एकट्यानं यायचं, जोडीनं यायचं, हा दोघांनी यायचं. लक्ष्मी घरी गेली, आपलं पार्वती कैलासावर गेली आणि लागली भांडे आपटाय. बाया राग आले की भांडे आपटे त्यात. खरे का चौबदारी? खरं, हा खरंय, खरं म्हणतात ते. सदानंद महाराज कसं आहे? खरंय का? बरं. पु ल देशपांडेने एका ठिकाणी कारण सांगितलं, बाया राग आल्यावर भांडे का पडतात माहिती आहे महाराज तुम्हाला? माहिती आहे? माहिती आहे? सांगू का? पण त्याची फी वेगळी आहे. आणि काय अडचण आहे? भांडे का पडतात?
सांगायची काय अडचण काय, भांड्यावालाच फी देणार आहे. पु ल देशपांडेने सांगितलं बाया भांडे का पडतात राग आल्यावर. त्या पु ल देशपांडेने सांगितलं बाया भांडे आपटण्याचं एकच कारण म्हणजे भांड्यावर नवऱ्याचं नाव असतं म्हणे. त्याला दोन आपटता येत नाहीत, भांडे आपटतात. लागली पार्वती भांडे आपटायला. शंकरानं विचारलं अगं तुला झालं काय, काय झालं म्हणजे. बघा त्या लक्ष्मीबाईचं घर हाय का आपल्या घरात काही, हा हे आपलं वागणं तुमचं राहणं तुम्हाला तर सोडूनच दे, तुम्हाला तर अक्कलच नाही. नाही नाही तुम्ही मनाला लावून घेत जाऊ नका. बायको जर म्हणली तुम्हाला अक्कल नाही, देवाला सुद्धा ऐकावं लागत. एकदा व्हॉट्सअपवर मला एक व्हिडिओ आला होता, व्हिडिओ लय भारी होता. वाघीण डरकाळ्या फोडीत होती आणि वाघ भामट्यासारखा बसला होता. कसा तुम्ही घरी गेल्यावर बसतात तसा वाघ कसा बसला होता महाराज, भामट्यासारखा. वाघीण काय करू लागली, डरकाळ्या फोडू लागली. आणि खाली वाक्य होतं शेर हुआ तो क्या हुआ आखिर बीबी तो बीबी होती. तसा शिव हुआ तो क्या हुआ आखिर तो बीबी होती. अगं झालं काय पार्वती तुला, काय नाही म्हणले. ए शंकी भृंगी त्राटन भस्मासुरा इकडे या. तुम्हाला सगळ्याला सांगते पुढच्या रविवारी मी त्यांना बोलवलंय. सगळा कैलास पर्वत स्वच्छ करायचा, सगळ्यांनी व्यवस्थित वागायचं, कोणी घाण करायची नाही. तो भस्म्या कुठं आहे, इकडे काय. टायमिंग लागतं महाराज याला, टायमिंग लागत. सगळे आणि सगळी तयारी केली. रविवार आला, सगळी कैलासाची तयारी. मी शिव भोळा सांगतोय बरं, भोळे कसे शिवजे. तयारी झाली, स्वागताची तयारी झाली. शिवजी बसले आपलं हरिनाम चिंतन करत. पार्वतीला उठाना करा आंघोळ, पाहुणे यायची वेळ झाली. आता शिवजीची आंघोळ का गिजर हिटर ह्याला थोडीच, गंगेनं स्नान केलं. अहो बघा त्या लक्ष्मीबाईचा नवरा चंदनाची उटी लावतो. शिवजी मुले त्यांची चंदनाची उटी, आपली भस्म उटी. मग त्यांच्या गळ्यात रुंड, त्यांच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा, आपल्या गळ्यात रुंड माळा. अहो त्या लक्ष्मीबाईचा नवरा बघा कस्तुरी मळवट विभूती. हो तुम्ही नाव बघा त्या लक्ष्मीबाईचा नवरा कासे पितांबर, आपला आहे ना गजकरण चर्म व्याघ्रांबर. हे म्हणली जरा तुम्हाला पाहुणे रावणे आले जर नीट कपडे घालायचे ना, का बी ते वाघाचं कातड हे घालू नका म्हणे कपडे आज. मग काय कपडे घालू, थांबा म्हणली. साडीचा भरजरी पदर काढला कोणी, पार्वतीने, आणि दिला कोणाला, शंकराला. लावा म्हणे याची लंगोट. आता शंकराकडे कपडा झाला पण लंगोटीला करदोडा कुठे. बाजूला उगा एक किंग कोबराचं पिल्लू पडलेलं होतं, सापाचं पिल्लू, त्याचाच करदोडा केला. त्याला सांगितलं पाहुणे जाऊस तर दम धरून राय, त्याचा केला करदोडा. आता ऐका ना गुरुबंधू मंडळी, तुम्ही विचाराल ही कथा कोण्या पुराणातली. ही काही काही कथा आपल्याकडे माधव महाराज मगर ह्या जुने लोक सांगत आले, त्याच्यातली कथा आहे. आणि ते सापाच्या पिलाचा काय केला दत्ता महाराज, करदोडा, लंगोट लावली. आणि आता भगवान विष्णूच्या स्वागता करता भगवान शिव आणि पार्वती उभे राहिले. आणि तेवढ्यामध्ये गरुड येतो फडत कारे, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. भगवान विष्णू तिकडून गरुडावर आले. त्या गरुडाकडं ह्या कमरच्या सापानं पाहिलं. ओ यो, आणि बघता काय त्याला पाहून घेतला आणि त्यानं पाठिंबा काढून, कोणी, त्या कमराच्या सापानं. आता कमराच्या सापानं पाठिंबा काढलं, सरकार उघड्यावालं सांगावं लागेल का, घेताल समजून. माझा हरी एवढा भोळा कीर्तनात कपडे फिटूस तर नाचतो, माझा शिव हर एवढा भोळा त्याला कपडे निघालेलं कळत नाही. आमचा मालक भोळा आहे. अजून भोळ्याचं लक्षण काय, लई आहे पण थोडक्यात सांगतो. भोळं कोणाला म्हणतात, जे थोडक्यात खुश होतं त्याला भोळं म्हणतात. लेकरं लई भोळे असतात. पाहुणा आला की बायला वाटतं लेकराच्या हातात काहीतरी पाहुण्याने ठेवावं, आणि ठेवलं बी पाहिजे महाराज, माणुसकीनं थोडं वागलंही पाहिजे. हो, पण त्या पाहुण्यानं काही लेकराच्या हातात दिलंच नाही. बाय म्हणले काय नालायक पाहुणा आहे म्हणली. हा ह्याच्या घरी गेले तर तोंडातून निघूस तर तसं बाय ढुंगणातून म्हणत असतात, पण कीर्तना ढुंगणातून कसं म्हणू मी, एवढं खायला नेलं म्हणे ह्याला म्या, आणि माझ्या लेकराच्या हातात काही ठेवी नाही म्हणले. हा
मी म्हणलो काय म्हणलो वाटतं, जाऊ दे आता, गेलं ते गेलं, आता त्याला पर्याय नाही, त्याला पर्याय नाही. माझा नाईलाज आहे आता, गेलं म्हण तोंडातून, गेलं म्हण. हा गेलं का चौदार, गेलं तोंडातून, गेलं, जाऊ दे आता. मग ते पाहुणा काही लेकराच्या हातात द्यायचं ना. मग त्या बाईनं काय केलं, लेकराला घेतला चिमटा. कोणाच्या? आपल्याच. ते लेकरू लागलं रडायला आणि हे म्हणजे ग बस, पाहुण्याला पैसे मागायचे असते. लेकरू म्हणतो माझं घेणं नाही देणं नाही, काय बाबा हे. मग पाहुण्याच्या लक्षात आलं लेकराच्या हातात काहीतरी द्यायचं राहिलं. पाहुण्यानं खिशातलं पाकिट काढलं, पण पाहुण्याचं नशीब एवढं फुटकं, महाराज त्या दिवशी 100ची नाही, 200ची नाही, सगळ्या 500च्याच. नाईलाज झाला. त्यानं 500ची नोट लेकराच्या हातात दिली. लेकराच्या हातात 500ची नोट दिल्या बरोबर बाई एकच गोष्टीची वाट पाहत होती, पाहुणा जातो कधी. पाहुणा गेल्या बरोबर ती बाई म्हणली, बाळा तो कागद इकडे दे. युवराज, ए युवराज, हा हा तो कागद इकडे दे. पण लेकरू बी तेवढंच पक्क. कारण का, हे सिम कार्ड ह्याच हँडसेटचं, ह्याच हँडसेटचं सिम कार्ड. त्यानं पक्की मुठी मारली. कशाला? त्या नोटीला. देणार नाही, अंकलनं मला दिली. पण बाईले हुशार, बाई घरात गेली आणि 25 पैशाचं चॉकलेट आणलं. किती? 25 पैशाचं. बाळू चॉकलेट, चॉकलेट, मम्मी मला दे, मला दे, आई मला दे. मग तो कागद इकडे दे. आणि त्या लेकरानं 25 पैशाच्या चॉकलेटच्या मोबदल्यात 500ची नोट दिली. खरं सांगा, पोरग जर चाप्टर असतं तर दिली असती का? मग पोराने एका चॉकलेटात 500ची नोट का दिली? उत्तर आहे, लेकरू भोळ आहे. कसं आहे? भोळ असल्यामुळे. नाहीतर महाराज 500त आराधनाला जाऊन येईन. हे आळंदी रिटर्न लोकांनाच कळलं, सगळ्याला नाही करायचं आहे ना महाराज. काय कोड वर्ड आहेत आमचे. पण पोरग भोळ आहे. एका चॉकलेटात 500ची नोट देतं. आता हर आणि हरीची प्रमाण सांगतो आणि देवा शपथ 8 तास घेतो. आता 8 तास घेतो. आता हर बघा, हार काय देतो? 1 पसा पाणी, 1 बिल्व दळ. 1 पसा पाणी, 1 बिल्व दळ. पूजन सकळ सोपे बहु. तुळशी दळ पाणी जोडा हात. तुळशी दळ पाणी जोडा हात. तुळशी दळ पाणी जोडा म्हणावे पतित वेळोवे. एक पसा पाणी आणि 2 बेलाची पानं दिले की हर काहीही द्यायला तयार आहे. 1 पसा पाणी, 1 तुळशीचं दळ दिलं की काही द्यायला तयार आहे. का बरं? भोळ आहे म्हणून. भोळ्याचं एक लक्षण आहे. भोळ कोणाला म्हणतात? ज्याला कोणी फसवतं पण जो कोणालाच फसवत नाही त्याला भोळ म्हणा. हो, भोळ्याला कोणी फसवतं? एक बाई नवऱ्याला म्हणायची, तुम्ही लईच भोळे, तुम्हाला कोणी फसवतं, तुम्ही लईच भोळे, तुम्हाला कोणी फसवतं. ते ऐकून ऐकून कंटाळलं. ते म्हणले खरंच आहे. म्हणले मी लई भोळा आहे, मला कोणी फसवतं? सुरुवात तुझ्या बापानं केली. मला सुरुवात कोणी केली? तुझ्या बापानं केली. मला पुढे त्या घरात काय झालं बघाय मी थांबलो नाही. भोळ्याला कोणी फसवतं. तसं हाराला, हरीला कोणी फसवतं? हाराला कोणी फसवलं? भस्मासुरानं फसवलं. हरीला कोणी फसवलं? आम्ही फसवलं. 1 वेळ करी या दुःखा वेगळे हा शब्द दिला आणि आता देवाचं चिंतन करत नाही. म्हणून भोळा आहे, भाविक आहे. देव भाविक, भाविक होय दासाचा सेवक. आपल्या दासाचा सेवक होतो. दास्य करी दासाचे, उन्हे नसा हे तयाचे. म्हणून देव भोळा आहे, भाविक आहे, जुनाटे. किती जुना आहे? युगी 28 विटेवरी उभा. देव म्हणे कथा परिस, आम्ही होतो पंढरीस. कोट्याने कोटी युगास आणि अनंत कल्प गेले. सौम्य इदमग्रे सदैवासेत. आधी तेच तत्व होतं. भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. कसा चांगला आहे? याचं नाव चांगलं, याचं रूप चांगलं. आधरम मधुरम, वदनम मधुरम, मधुराधिपते रखिलम मधुरम. चांगला आहे. आणि भक्तानं जसा हो म्हटलं
तसा होणार आहे, असा आमचा मालक आहे. आणि अशाचे आम्ही दास असल्यामुळे आमच्या जीवनात चिंता नाही, भीती नाही, म्हणून आमचं जीवन सुखी आहे. मग आम्ही काय करणार? आपुल्या आईची करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखे. आम्ही आमच्या मनाला येईल तेव्हा गदारोळ करू. हा, मला मदत करा तुम्ही मंडळी, करा हा सगळे. आम्हाला इच्छा येईल तेव्हा. पुंडलिक वरदा तुम्ही म्हणा अचानकच का? मनाला येईन तेव्हा. आपुल्या इच्छे, आमची इच्छा. बुंदी आली का तिकडं? हो म्हणा फक्त. बुंदी आली का? भात पोचला का? आमटी करायची का सुरुवात? बोला पुंडलिक का? आपुल्या इच्छे, आमच्या मनावर आपुल्या इच्छे करू गदारोळ, भोगो सर्व काळ सर्व सुखे. आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले सांगायचे, सुखाला सर्व विशेषण आलं की त्याचा अर्थ करत जावा ब्रह्मसुख आम्ही सर्व काळ भोगू. आणि महाराज तुमचं एवढं निश्चिंत जीवन असण्याचं कारण काय? महाराज म्हणतात, तो का म्हणे, आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येर येरा. आमच्या दोघाचा सांगात आहे, तोही आम्हाला विसरत नाही आणि आम्ही त्याला विसरत नाही. सदैव उभा मागे पुढे सदैव आमच्या सोबत असतो. म्हणून आमच्या जीवनात भीती नाही, चिंता नाही, म्हणून आमचं जीवन सुखी आहे, समाधानी आहे. प्रभू करो, हनुमंतरायानं करावं, हो सर्व रत्नेश्वर भगवंतानं करावं. आणि आमचंही जीवनातली भीती आणि चिंता जाऊन आमचं जीवन सुखी बनावं. सुखी बनण्याचे प्रयत्न आम्ही लौकिकही करतोय, आध्यात्मिकही करतोय. इथं पंचकुंडी विष्णू याग आहे. यागाशी काय गरज आहे? यज्ञाचं प्रयोजन काय सांगितलं? लोक म्हणतात काय हो त्या अग्नीमध्ये जाळूस तर गोरगरिबाला खाऊ घाला. पण महाराज त्याचा परिणाम लोक पाहत नाही. विज्ञानानं सिद्ध होतं यज्ञ किती महत्वाचा आहे. त्या यज्ञात जाळलं गेलेलं तूप, त्याच्यात जाळलेले तांदूळ, त्याच्यापासून जो धूर तयार होतो त्या धुराने ओझान वायू तयार होतो आणि त्यामुळे पाऊस चांगला पडतो. हे ग्लोबल वॉर्मिंग शब्द आहे ना सध्याचा, जागतिक प्रदूषण, हो याचं संयमन करण्याची ताकद गायच्या शेणात, गायच्या तुपात आणि महाराज कशात आहे? त्या तांदूळात आहे. मग तुकाराम महाराज म्हणले, यज्ञ भूतांच्या पाळना. यज्ञ कशा करताय? भूतांचं पालन करायचं असेल तर यज्ञ केले पाहिजे. यज्ञ ही माणसं जगले पाहिजे की नाही? जगलेच पाहिजे. आणि माणसं मेले पाहिजे की नाही? मेलेच पाहिजे. मेल्याशिवाय जमत नाही महाराज. आता हे महाराज पकवाज वाजवतात, टाका बरं 10 गोड आवाज येतो की नाही? हा पकवाज फुकट नाही वाजत. 3 जण मेले तेव्हा पकवाज वाजवतो. एका म्हशीला मारावं लागलं तेव्हा वादी झाली महाराज. एका सशाला मारावं लागलं तेव्हा पुडी झाली. आणि एका बोकडाला मारावं लागलं तेव्हा धूम झालं. एक बोकड, एक म्हैस आणि एक सस मेलं तेव्हा पकवाज वाजवतो, नाही तर नाही वाजत. एक माणूस म्हणला, तुम्हाला पकवाजाला धुमाला बोकडाचं कातडं लागतं म्हणून आम्ही बोकडे खातो, नाही तर आम्हाला खायची इच्छा नाही म्हणला. असे विद्वान कमी आहेत जगामध्ये. असो, गरज आहे. आणि ही सायकल चालली पाहिजे. छांदोक्य उपनिषदात यज्ञाची साखळी आली. 2च मिनिटात सांगतो, ऐका. यज्ञ काय असतं? अग्निकुंड असतं, त्याच्यात हवीर द्रव्य असतं आणि त्याच्यातून काहीतरी निर्माण होतं. 3 गोष्टी असतात: हवीर द्रव्य, अग्निकुंड आणि त्याचं फळ. आता पहा, यज्ञाचा कुंड आहे, समिधा टाकली, यज्ञकुंड पेटलेला आहे, त्याच्यामध्ये तीळ तांदूळ, आपलं तूप तांदूळ, तीळ तांदूळ याची काय टाकली? आहुती टाकली आणि त्याच्यातून धूर निघाला. हा पहिला यज्ञ झाला. आता दुसरा यज्ञ काय? तो जो धूर आहे तो द्व्युलोकात जातो, आकाशमंडलात जातो. आता आकाशमंडल, अग्निकुंड याच्यातून धूर निघालेला हा त्याचा हवीर द्रव्य. आणि यज्ञात भवती पर्जन्यो, पाऊस त्याचं फळ. हा कितवा यज्ञ झाला? दुसरा. ही सायकल आहे. सायकल आहे. आता पाऊस झाला हवीर द्रव्य, भूमी झाली अग्निकुंड. ते पाऊस या अग्निकुंडात म्हणजे भूमीवर पडतो आणि याचं फळ काय येतं? धान्य येतं. 3रा यज्ञ पूर्ण झाला. आता ते अन्न, जठराग्नी हा कुंड, अग्नी हे हवीर द्रव्य, मग ते अन्न जीव खातो. या यज्ञात उदरभरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म आणि त्याचं फळ वीर्य आणि शोणित बनतं. किती यज्ञ झाले? 4. आणि मग मातेचं गर्भाशय हा अग्निकुंड, पुरुषाचं वीर्य
हे हवीर द्रव्य, आणि हे हवीर द्रव्य त्या कुंडात त्या यज्ञात टाकलं, त्याचं फळ म्हणजे संतती. आणि पुन्हा ती संतती यज्ञ करते, अशी आमच्या उपनिषदामध्ये यज्ञाची साखळी सांगितलेली आहे. आणि मग त्यामध्ये गणपतीचे भक्त गणेश याग करतात, विष्णू भक्त विष्णू याग करतात, शिवाचे भक्त रुद्र, अतिरुद्र, असे अनेक चंडी, नवचंडी, शतचंडी, अतिरुद्र स्वाहाकार, असे भिन्न भिन्न यज्ञ आहेत. म्हणून आपल्या गावाला वाटलं आपल्या गावातलं स्थैर्य राहावं, सगळ्यांचं जीवन समाधानी राहावं, पंचपुरुषार्थानं जीवन संपन्न व्हावं, म्हणून स्वामीजीच्या नियोजनात पंचकुंडी महायज्ञाचं आयोजन केलं. आणि त्या यज्ञाबरोबर ह्या ज्ञान यज्ञाचं आयोजन केलं. आणि त्या ज्ञान यज्ञातील एका सत्राचं पुरोहित होण्याचं सौभाग्य मला प्राप्त करून दिलं. त्याबद्दल सगळ्या संयोजकाचे आभार. आदरणीय महाराजजी यांच्या नेतृत्वात यज्ञ चालू आहे. वैकुंठवासी भुजंगराव महाराज यांच्या नेतृत्वात हा ज्ञान यज्ञ चालू आहे. त्या दोन्ही यज्ञाला शतशः नमन करतो. आणि सर्व उपस्थित गुणीजन महाराज मंडळी सगळ्यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करून वाणीला पूर्णविराम देतो. क्रम असा राहील. हार घालणार आहे का? हां, मग त्यांना आता लगेच बोलवा. वेळ घालवू नका. हो, ठोबारुकमय होईल. ठोबारुकमय झाले की ज्ञानेश्वर माऊली होईल. त्यानंतर जय विठ्ठल होईल. विनेकरी इथं येतील. आणि संयोजकानं सूचना सांगितल्याशिवाय कोणी उठायचं नाही, हे ध्यानात ठेवा. फार गोड सप्ताह होतोय मंडळी. आणि या सप्ताहाचं मला वैशिष्ट्य जे जाणवलं ते 2 मिनिटांमध्ये सांगतो. जेव्हा यज्ञाच्या मंडपात मी एंट्री केली, इकडे 2 मिनिटं बसा बसा, यज्ञ मंडपात एंट्री केली तर तरुणांची उपस्थिती खूप चांगली वाटली महाराज मला, तरुणांची. आणि मग माझ्या लक्षात आलं इथं ज्येष्ठांचं नेतृत्व आहे, तरुणांचं कर्तृत्व आहे, म्हणून हा सप्ताह पूर्ण होतोय. आणि गावातला सप्ताह चांगलं करण्याकरता 2 गोष्टी कराव्या लागतात. म्हाताऱ्याने कर्मटपणा सोडावा लागतो आणि पोरांनी उर्मटपणा सोडावा लागतो. म्हाताऱ्याने कर्मटपणा सोडला आणि पोरांनी उर्मटपणा सोडला, काय घडतं? धानोऱ्यामध्ये जे घडलं ते घडतं, ध्यानात ठेवा. असा गोड सप्ताह तुम्ही केला मंडळी. एकदा जोरदार टाळ्या आहेत तरुण पोरांकरता वाजवा. हो, तुम्हाला फक्त यायचं आणि जेवायला बसायचंय. आजची पंगत सन्माननीय आमदारताई यांची, आमदारताईची. पण एक सांगू का, अन्नदान करणारे महत्वाचेच, पण त्याहीपेक्षा वाढणारी लय महत्वाचे. हो, 100,000 लोकाला जीव घालणारा माणूस 50 माणसाला वाकून वाढू शकत नाही महाराज. वाढायला कोण आहेत काका? सगळे तरुण गावातले ना का भाडुत्री आणले? गावातले पोरं तुम्ही जेवायला बसले की वाढायला असतात. बरं, ते वाढतात ते आपले उपकार नाही करत. तरुण जेव्हा वाढतात ते उपकार नाही करत, त्यांचं कर्तव्य आहे. कारण शास्त्र असं म्हणतं, जो तरुण पोरगा पहिल्या पंक्तीला जेवायला बसतो त्याचं लग्न लवकर जमत नाही. असं काय शास्त्र? जो तरुण पोरगा पहिल्या पंक्तीला जेवायला बसतो त्याचं काय जमत नाही? कायलाच बा, लग्न जमत नाही. मला लई पहिल्या पंक्तीला बसायचा नाद होता. असो म्हणून गावातले तरुण मुलं यांचं कर्तृत्व आहे आणि ज्येष्ठांचं नेतृत्व आहे. देवाला एवढीच प्रार्थना करेन, या कर्तृत्वाचा नेतृत्वाचा मिलाप असाच सुसंबद्ध राहावा. आणि या संबंधातून जसा धानोऱ्यानं सुवर्ण महोत्सव महाराष्ट्राला दाखवला, तसा शताब्दी महोत्सवही दाखवावा अशी प्रार्थना करतो. अभंगाला जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, त्यांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. मी सगळं मागं ठेवलंय, सगळं उरकलंय आणि वेळेत उरकलंय. लांबवलंय का कीर्तन? बोला की, बरोबर 11 वाजले. लांबवलंय का? बरं ऐका ना, कमी केलंय का? मनोहर बुवा, कमी केलंय का? मग जे केलं ते इमानदारीने केलं का नाही? बोला की, महाराज इमानदारीने केलं नाही. आता म्या इमानदारीने केलं, तुमची इमानदारी तुमच्याकडं असो. आणि एकच इमानदारी पाळा. कोणती? सूचना झाल्याशिवाय कोणीही उठायचं नाही. कारण आपल्या 5 मिनिटं वेळ दिल्याने ज्या लोकांनी लाखो रुपये खर्च करून अन्नदान केलंय त्यांना एक प्रेरणा मिळते. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, कोणी जागा सोडू नका अशी विनंती करून विठोबा रखो माई.
शक्य झाला तेवढ्यांचा नामोल्लेख केला. बाकींच्या विषयी मी अनभिज्ञ असल्यामुळे सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो. एकच नाव राहिलं ते म्हणजे आमचे नंदूभाऊ जगताप. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही माईक सिस्टीम आहेत त्या सिस्टीममध्ये अत्यंत नावाजलेली सिस्टीम म्हणजे आमच्या नंदूभाऊची सिस्टीम आहे. अशी सिस्टीम आम्हाला भेटली ना तर आमचं 5 वर्षांनं आयुष्य वाढेल महाराज. नाही तर गावोगावी सिस्टीम कशी सांगू का, ट्रॅक्टरवरच्या टेपसारखी. ट्रॅक्टरवरच्या टेपचं एक वैशिष्ट्य असतं, ट्रॅक्टरवरच्या टेपचं ड्रायव्हर सोडून सगळ्या गावाला ऐकायला येतो. हां, पण आमच्या नंदूभाऊकडे स्वभावही आहे, मटेरियलही आहे आणि टेक्निकही आहे. म्हणून त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा एवढी विनंती करून. ज्ञानेश्वर मावले, ज्ञानेश्वर मावले, विठ्ठल जय जय करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानेश्वराला कृपाया पैकी करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम